काय म्हणतील आणि कधी काय करतील याचा काय भरोसा नसतो. मी एवढंच सांगतो, देवाला देवाच्या ठिकाणी राहू द्या, माणसाला माणसाच्या ठिकाणी राहू द्या. माणसाला देव करायला गेला तर तो माणूस बिघडून जातो, आणि मी बिघडून जाऊ नये अशी तुमची जर इच्छा असेल तर माझी ओळख फक्त दिलीप वळसे पाटील एवढीच आहे, त्याच्यापेक्षा दुसरी काही नाही. आता आपण बसून घ्या. पराग नागरी सहकारी पतसंस्थेच्या नारायणगाव शाखेच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आपल्या तालुक्याचे माजी आमदार माननीय श्री अतुल शेटके, मार्केट कमिटीचे सभापती या जुन्नरचे आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, एका शिक्षण संस्थेचे प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे आंबेगाव तालुक्याचे निरीक्षक माननीय संजयराव काळे. आपल्यातल्या बऱ्याच लोकांना माहीत नसेल की संजयराव यांनी ते इतके दिसतात साधे, पण त्याचं सगळं शिक्षण इंग्लंडमध्ये झालं आणि लॉ मध्ये गोल्ड मेडल कुठल्या युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटीत लॉ मध्ये गोल्ड मेडल मिळालं. म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे की तुझे आहे तुझे पाशी परंतु जागा चुकला. आपलीच माणसं आपल्यालाच माहित नाहीत ते किती मोठी आहेत. तुम्हाला सगळ्यांना संजयराव एक राजकारणी माणूस म्हणून माहीत असेल, पण ते नुसते एकटेच नाही तर त्यांचे दोन्ही मुलं ते पण आता परदेशातच शिकत आहेत. मार्केट कमिटी चांगली चालवली, जिल्हा बँकेमध्ये लढाईची तयारी असते, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करतात असे आपले संजयराव काळे. आज आवर्जून उपस्थित असलेले आपले ज्येष्ठ नेते माननीय अनिल तात्या मेहर. आता अनिल तात्यांची मी काय ओळख करून देतो. अनिल तात्या एक चांगले शेतकरी, शेतीमध्ये, शेतीच्या व्यवसायामध्ये आणि अनेक व्यवसायामध्ये लक्ष घातलेले शेतकरी. पण अनिल तात्यांनी आता हे नारायणगावला जे कृषी विज्ञान केंद्र काढलं ते आपल्या जिल्ह्यात दोनच होतात. एक आहे बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि दुसरं आहे नारायणगावचं कृषी विज्ञान केंद्र. तात्या मी तुम्हाला आपलं मानतो, तुम्ही मला आपलं मानता, मग तुमच्या मनात असा का संशय आला की तुम्ही आम्हाला मदत करा? इतिहास माहिती पाहिजे आपल्याला. मला एक दिवशी पवार साहेब म्हणाले की खरं तर केंद्र सरकारची योजना आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र द्यायचं. कृषी विज्ञान केंद्र म्हणजे तिथे संशोधन आहे, भारत सरकारच्या मोठ्या ग्रँट्स मिळतात. पण तुमच्या भागात तू काढ एक कृषी विज्ञान केंद्र, अर्ज कर. मी दुसरं म्हणत होतो, मी केला अर्ज, सगळं झालं आणि एक दिवशी मी असाच फाईल काढत माझ्या घरी बसलेला असताना पवार साहेबांचा फोन आला दिल्लीवर. म्हणाले मी ते कृषी विज्ञान केंद्राची फाईल घेऊन बसलो आहे, तर तुमचा जो प्रस्ताव आहे तो अपूर्ण आहे, तुमच्याकडं स्वतःच्या मालकीची 50 एकर जमीन नाही, तेव्हा आपल्याला ते नाही करता येणार. म्हणजे ठीक आहे साहेब,
पण म्हटलं मग दुसरे कोणाचे प्रस्ताव आहेत का? ते म्हणजे आहे ना, ग्रामोन्नती मंडळाचा नारायणगावचा प्रस्ताव आहे. मी म्हटलं मग देऊन टाका नारायणगावला. आणि ते नारायणगावचं कृषी विज्ञान केंद्र पवार साहेबांनी आपल्याला दिलं. त्यामुळे तात्या काही कमी पडायची भाषाच करू नका तुम्ही. जुन्नर आणि आंबेगाव हा एकच आहे, नात्या गोत्याने एकत्र आहे, विचाराने सारखाच आहे, असं या तालुक्याची भागाची ओळख आहे. देवेंद्र शेठ शहा ऊसाचा धंदा करत होते, मोटरसायकल ऊसा विकायचा, खाते विकायचं. हळूहळू आता जागतिक आर्थिक पातळीवर त्याची कीर्ती गेलेली आहे. आणि संजयराव योगट आणि ग्रीक योगट याच्यात फरक आहे. बाहेर जे मिळतं आपण साधारणतः असं समजतो की हे दही आहे, पण ग्रीक योगर्ट मध्ये नुसतं दही नसतं, त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड प्रोटीन्स असतात. आणि मग ज्याला प्रोटीन कमी पडतं त्याने ग्रीक योगर्ट खायचं. आणि ते ग्रीक योगर्ट जे बाकीचे तर त्यांचे प्रॉडक्ट्स खूप आहेत, पण हे ग्रीक योगर्ट त्यांनी आणलं आणि त्याला आता मार्केट चांगलं मिळालं. अतुल शेठ पण म्हटले, संजय शेठ पण म्हटले की आम्ही फक्त दिलीप वळसे पाटलांकडेच काम करतो. काही नाही, त्यांची गोवर्धनची फॅक्टरी आहे, तिथे एक रिटेल शॉप आहे, तिथे विकत मिळतं. जाता जाता तिथं खरेदी करायचं, जाताना किंवा जाता. त्यामुळं त्याच्यासाठी देवेंद्र शेठकडे किंवा त्यांच्या चिरंजीवाकडे वशिला असायची काही कारण नाही. कैलास काळे आमचे सभापती चांगलं काम करतायत. व्यापार संस्थेचे प्रमुख जितेंद्रजी बांगर, त्याचबरोबर अशोक शेठ गांधी, आमचे मनसर मार्केट कमिटीचे सभापती निलेश स्वामी थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नर तालुक्याचे अध्यक्ष विकास दरेकर, आणि हे करत नाही आम्ही बेनके नावाचा, त्यांना एवढ्यासाठी बोलवलं की स्वर्गीय आमचे सहकारी स्वर्गीय श्री वल्लभशेठ बेनके यांनी या जुन्नर तालुक्यामध्ये पहिली सहकारी औद्योगिक वसाहत स्थापन केली. आज त्या सहकारी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष अमित बेनके आहेत. आणि त्या औद्योगिक वसाहतीमध्ये आज जवळपास 60 फॅक्टरीज त्या ठिकाणी, वेगवेगळ्या छोट्या लहान मोठ्या 60 फॅक्टरीज किंवा प्रोसेसिंग युनिट्स किंवा आणखी काय तिथं आहे. ते त्यांना तुम्ही मागं बसवा. ते आता राज्याच्या फेडरेशनवर पण आहे त्या संस्थेच्या. त्यामुळे आपले काही प्रश्न असले तर राज्य लेवलला आपण जाऊ त्यांच्याकडे. निवृत्त शेठ काळे आमचे आदिवासी नेते, समाज कल्याणचे माजी सभापती सुभाषराव मोरपारे, आंबेगावचे तालुका प्रक्रिया संस्थेचे अध्यक्ष रोडे पाटील, यशवंत दूध वाहतूक संस्थेचे आंबेगावचे अध्यक्ष नारायणराव निगोड, प्रकाशजी गोला, सर्व पत्रकार मित्र, सर्व सभासद, सर्व कर्मचारी, भीमाशंकर कारखान्याच्या संचालिका बाबूताई, मुगळे शेठ, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, आज एक अतिशय चांगला असा दिवस आहे. कालच अक्षय तृतीया झाली. अक्षय तृतीया झाल्यानंतर आज त्याच्यानंतर आई मुक्ताईच्या आशीर्वादानं ही पराग नागरी संस्थेची शाखा या ठिकाणी सुरू झालेली आणि संस्थेचा
इतिहास पण एक गौरवशाली इतिहास आहे. जे 2007 पासून यांचा प्रवास सुरू झाला त्यांनी आता 2016 मध्ये नागरी पतसंस्थेमध्ये रूपांतर त्याच्यामध्ये झालेलं आहे. ठेवींच्या संदर्भात सांगितलं 8 कोटीवरून 75 कोटीवर गेले. जितेंद्रजी बांगर, तुमचं आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन. देवेंद्र शेठचा पाठिंबा आशीर्वाद तुम्हाला आहेच. तसं पाहिलं तर आपला पुणे जिल्हा हा एक सहकाराचा बालेकिल्ला आहे आणि या जिल्ह्यामध्ये साधारणतः 8 ते 9 हजार पतसंस्था कार्यरत आहेत. आणि या सगळ्या गर्दीमध्ये आपली ओळख जपून ठेवणं किंवा टिकून ठेवणं हे एक मोठं आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि म्हणून या पतसंस्था एका वेगळ्या वळणावर आहेत. त्याचा आपण अभ्यास करून त्याप्रमाणे आपली धोरणं आखली पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि टेक्नॉलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होत असताना तरी सुद्धा प्रशासकीय खर्चामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसते. तर त्याचा एक विचार आपण केला पाहिजे. पतसंस्था जर चालायच्या असतील आणि टिकायच्या असतील तर तुमचं मॅनेजमेंट थोडं स्प्रेड मॅनेजमेंट असलं पाहिजे. म्हणजे ठेवीदाराला किती व्याज द्यायचं आणि कर्जदाराला किती व्याज द्यायचं. आता या राष्ट्रीयकृत बँका वगैरे बाकीच्या बँका ठेवीवर किती 6% 7% याच्यापेक्षा काही जास्त देत नाही. आणि बऱ्याचशा पतसंस्था या सावकाराच्या पुढे गेलेल्या आहेत. 12% 18% वाटेल तो व्याजाचा दर लावतात. आणि म्हणून चांगला कर्जदार जर आपल्याकडे यायचा असेल तर त्याला किफायतशीर दरामध्ये ते कर्ज मिळालं पाहिजे याचा विचार संस्थेने करायला पाहिजे. आज तुम्ही NPA 0% आहे सांगितलं. तुमचा CRAR चांगला आहे. पण आता ही कर्मचाऱ्यांची संस्था असल्यामुळं ते कन्वर्ट केली असेल. पण ज्या वेळेला आपण आता भविष्याचा प्लॅन मोठा आखतोय कर्मचाऱ्यांची पतसंस्था असताना काय होतं की आपल्याला वसुलीचे कष्ट पडत नाही. कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापून घेतली की वसुली जाईल ती 100% पण वसुली होऊ शकते आणि 0% पण तुमचा NPA असू शकतो. पण त्यावेळेला तुम्ही आता ज्या वेळेला बाजारात जाणार आहे त्यावेळेला खरी परीक्षा त्याच्यामध्ये होणार. आणि मी शरद बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सुद्धा मागच्या वेळेला सांगितलं होतं की आता पतसंस्था मोठ्या प्रमाणात वाढल्या आणि आपण भांडवल उपलब्ध करत असताना जर अशा काही संस्था आहेत पतसंस्था किंवा त्यांचं जर समजा डिपॉझिट आपण घेतलं आणि ते जर समजा डिपॉझिट एका दिवसामध्ये निघून गेलं तर संस्था अडचणीमध्ये येऊ शकते. आणि म्हणून फार लॉंग टर्मची डिपॉझिट्स न घेता शॉर्ट टर्मची डिपॉझिट्स आपण सगळ्या पतसंस्थांनी स्वीकारली पाहिजे. आपला प्रशासकीय खर्च कमी ठेवला पाहिजे आणि त्याच्याच बरोबरीने नफा मिळवला पाहिजे. माझं तर मत आहे जास्तीत जास्त 2 ते 3% आसपास मार्जिन ठेवून सगळ्याच पतसंस्थांनी किंवा बँकांनी कारभार केला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त नाही. कर्ज वसुली सेफ आहे ती आता जाईल पुढे. आता आपण शाखा काढतोय नारायणगावला. आता ही नारायणगावची भूमी आहे. या नारायणगावच्या भूमीमध्ये संपूर्ण विश्वामध्ये ज्यांचं नाव आहे
संपूर्ण विश्वाच्या मनावर ज्यांनी अधिराज्य केलं, ज्यांनी चुकीचं वागणाऱ्या लोकांशी संघर्ष केला, त्या आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. त्यांचा जन्म इथे झालेला आहे आणि इथून मग त्यांनी, तुम्ही जर नकाशा जर पाहिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या याचा वरपासून खालपर्यंत आजचा जो भारत आहे त्याच्यापेक्षा निम्म्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रदेशावर छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं. ते कटकपर्यंत आणि खाली सुद्धा हे जे राज्य होतं ते राज्य घेऊन पण त्या विश्वासावर आज जगलो. मोगलांशी आपण जोडलो. छत्रपती संभाजी महाराजांनी तीच भूमिका घेतली. एक स्वाभिमान आपल्याला शिकवला सगळ्यांना आणि तो स्वाभिमान घेऊन आपण जगाला पुढे जातो. त्यावेळेला आपल्याला मानानं जगता आलं पाहिजे. हल्लीचे दिवस काही तसे बरे नाही. निवडणुका होतात, काय काय करायला लागतं, कसं कसं करायला लागतं त्याच्यात मला काही माहिती नाही. तुम्हाला माहिती असलं तर तुम्ही बघा. पण अशाही परिस्थितीमध्ये मग अतुल शेठ असतील, अनिल दादा असतील, त्यांच्या संजय राव असतील, आणखीन बाकीचे अनेक हितचिंतक असू शकतात आज कार्यक्रमाला जे उपस्थित नाही आहेत. तर यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आपण ही शाखा सुरू करण्याचं पाऊल उचललेलं आहे. आणि या नारायणगावमध्ये जुन्नरमधले जे शेतकरी आहेत, व्यापारी आहेत, त्यांची योग्य वेळेला भांडवलाची गरज पूर्ण करण्याचं काम या पतसंस्थेच्या माध्यमातून झालं पाहिजे. मला काही वर्ष या राज्याचा सहकार मंत्री म्हणून सुद्धा काम करायची संधी मिळाली. मी अर्थमंत्री असताना मी अर्थ पाहिलं, मी गृहमंत्री असताना मी गृह खातं पाहिलं, मी विधानसभेचा अध्यक्ष असताना सगळ्या 5 वर्ष सभागृहातल्या लोकांच्यावर जे एक बरोबरीने काम केलं आणि त्याच्यामधून राजकारणामध्ये कोणी माझा शत्रू नाही. मी तर कोणाला शत्रू म्हणतच नाही ऐकलं. आणि माझे जेवढे मित्र सत्तारूढ पक्षात आहेत त्याच्यापेक्षा खूप जास्त मित्र माझे विरोधी पक्षामध्ये आहेत. आणि केवळ हा एक नातेसंबंध आहे, एकमेकाच्या बद्दलची असणारी आपुलकी, एकमेकाच्या संदर्भात असणारं प्रेम, या गोष्टी आपण त्या ठिकाणी करत असतो. आता सहकार मंत्री असताना माझ्याजवळ या पतसंस्थेने 5 जिल्ह्यामध्ये त्यांचं कार्यक्षेत्र विस्तारित करण्याचा प्रस्ताव आला होता. आता देवेंद्र शेठची माझी ओळख आहे म्हणून नाही, पण या संस्थेचा कारभार जो पारदर्शक पद्धतीने चाललेला आहे त्याचा विचार करून त्याची शिफारस खालून सहनिबंधकापासून, कमिशनरपासून, सेक्रेटरीपासून माझ्यापर्यंत आलेली फाईल एका दिवसामध्ये त्या ठिकाणी मंजूर करून टाकली. आता 5 जिल्ह्याचं कार्यक्षेत्र मिळालं तुम्हाला, तरी सुद्धा माझा तुम्हाला सल्ला राहील, एकदम खूप लांब सुरुवातीला जाऊ नका. जे करायचं आहे ते थोडंसं अजून स्ट्रेंथ तुमची पतसंस्थेची वाढली पाहिजे. आणि असणारे रिसोर्सेस आहेत त्याचं मोबिलायझेशन करणं, त्याचं योग्य पद्धतीने प्लॅनिंग करणं, याचा विचार करून आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. अर्थात तुमच्या बोर्डाचा डिसिजन काय आहे, तुमची पॉलिसी काय आहे ते तुम्ही ठरवा. आम्हाला सल्ला विचारला तर आम्ही देऊ. स्वीकारायचं तर स्वीकारा, नाही स्वीकारायचं नाही स्वीकारा. कुठली फी चार्ज करणार नाही सल्ल्याबद्दल, जरी होतील असलं तरी, कारण तुम्ही समाजाच्या हिताच्यासाठी काम करता. आणि
जितेंद्रजी, आता तुम्ही 5 जिल्ह्यात झेंडा रोवण्याचं स्वप्न पाहिलं. महाराष्ट्रात तुम्हाला झेंडा रोवायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, पण जरा दमादमाने आपल्याला जावं लागेल. कारण आपली जी स्पर्धा आहे ही सहकारी बँकांच्या बरोबर आहे, पतसंस्थांच्या बरोबर आहे, पण आपली स्पर्धा ही राष्ट्रीयकृत बँकांच्या सोबत जास्त आहे. आणि राष्ट्रीयकृत बँका मोठ्या मोठ्या बँका असतात आणि त्या बँकांमध्ये त्यांना कोटा ठरवून दिला जातो की प्रायोरिटी लेंडिंगमध्ये तुम्ही एवढं कर्ज वाटप शेतीसाठी किंवा विशिष्ट कारणासाठी दिलंच पाहिजे. आणि मग त्या वाटेल त्या सवलती त्या बँका देतात. आणि मग तिथं आता राष्ट्रीयकृत बँका संजयला पीक कर्ज पण वाटायला लागले नाही, मध्यम मुदतचं कर्ज देत आहे. तर मी जवळजवळ 35-36 वर्ष पुणे जिल्हा बँकेचा डायरेक्टर, अजितदादांच्या बरोबरीने कुठलाही खर्च न करता बऱ्याच वेळेला अभिनिरोध निवडून आलेला आहे. कधी मी चेअरमन व्हायची इच्छा व्यक्त केली नाही. ऐसा है कि समय से पहले और भाग्य के अधिक कभी किसी को कुछ नहीं मिलता. आपके भाग्य में होगा, समय आएगा तो जरूर आपको मिलेगा. चिंता मत करो, हम आपके साथ हैं. आणि हे सगळं काम आपल्याला करायचं. आता जाता जाता नारायणगावला आलो आणि स्वर्गीय वल्लभशेठची आठवण झाली नाही असं केलं. आम्ही खूप वर्ष एकत्र राजकारण केलं, खूप वर्ष एकत्र प्लॅनिंग केलं. आणि आपल्या उत्तर पुणे जिल्ह्याची ताकद म्हणजे आपली स्पर्धा नव्हती कोणाशी आणि बारामतीची काय अजिबात नव्हती, पण आपली उत्तर पुणे जिल्ह्याची ताकद वाढवायची असेल तर वल्लभशेठ बेनके असतील, मी असेल, खेडचे आमदार असतील, आम्ही सगळेजण विकासाच्या कामासाठी, जिल्हा परिषद पंचायत समिती असेल त्याच्यासाठी, बाकीच्या क्षेत्रासाठी आम्ही एकत्र काम केलेलं. आता अतुल शेठनी गोरा सांभाळले, अतुल शेठ चांगलं काम करत राहतात. आता तुम्हाला मला सल्ला द्यायचा आहे तर मी जाहीर नाही देत. पहिला अर्धा आज थोडे मेरे लिए मेरे लक्ष्य देतात, त्यामुळं तुम्हाला काही मी सल्ला देणार नाही, खाजगीत बोलेल. PDCC बँक अजितदादाला मी पहिल्यांदा निवडून गेलो तेव्हा 350 कोटीच्या ठेवी. आज पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 17,000 कोटीच्या ठेवी. आणि माझं नेहमीच संजयराव साक्षात तोंडात सांगणं असतं, अरे नुसत्या ठेवी ठेवून काय करायचं आपल्याला लहान माणसाला मदत केली पाहिजे, महिलांना मदत केली पाहिजे, मागासवर्गीयांना मदत केली पाहिजे, शेतीला केली पाहिजे, दुसऱ्या गोष्टीसाठी मदत केली पाहिजे. ही भूमिका माझी नेहमीच त्या ठिकाणी राहिलेली. आणि या तालुक्याने सुद्धा निवृत्त शेतकरी यांच्यासाठी खासदार दिले, काकडे साहेबांच्या पासून, मुंडे साहेबांच्या पासून, बेनके साहेबांच्या पासून, दिलीपराव डंबरांच्या पासून, आता सोनवणे होते काही दिवस, अतुल होता. त्यांनी सगळ्यांनी म्हणजे जी गोष्ट सध्या राजकारणी माणसाच्या मनात येत नाही, पण त्याच्या तुमचं सारखं एक लिडरशिप क्वालिटी असलेलं नेतृत्व असलं की आता जुन्नरच्या आंब्याला एक दर्जा मिळवून देण्याच्या संदर्भात ती कल्पना की त्याच काय तुम्ही त्याला काय म्हणता, GI मानांकन. एखाद्या आपल्या पिकाला GI मानांकन मिळवून देण्याची कल्पना ही शक्यतो राजकारणी माणसाच्या डोक्यात येत नाही. ती विचार, ज्ञान, त्याच्यातली माहिती, त्याच्यातले फायदे तोटे
या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपण हे काम करतो. आपण अतुल शेठ पाण्याच्या प्रश्नाबद्दल बोललो. ठीक आहे, एवढी संधी सगळ्यांनी आशीर्वाद दिला. 14 गावांनी दिला, मग शेवटी तालुक्यातल्या 39 गावांनी दिला. मी पण कशाची अपेक्षा नाही केली, मी काही मागितलं नाही पक्षाकडे. जे मला मिळालं ते सगळं पक्षाने दिलं, नेत्यांनी दिलं, न मागता दिलं. आणि त्यामुळे माझी जबाबदारी होती की हे सगळं काम आपण कसं करायचं. आपला तालुका पर्यटनामध्ये सुद्धा आपल्याला पुढे गुंतवायचा. तालुका आंबेगाव, त्याच्यासाठी सायकल रेसिंग आपण तिथं परवा तो कार्यक्रम झाला पुण्यात, त्याच्यामध्ये आम्ही एक प्लॅन तयार केलेला आहे. आणि जुन्नर आणि आंबेगाव असं मिळून त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी आपल्याला सरकारचा निधी त्या ठिकाणी मिळणार आहे. तर अशा या सगळ्या गोष्टी आहेत. तुमचा आशीर्वाद तर नेहमीच राहिला, पुढे राहू द्या. थोडा तुम्ही हात आपटता घेतला की नुकसान माझं काहीच नाही होत, पाण्याचं नुकसान होतं. पण ते काल जाऊ दे नको, ते पत्रकार लोक काही अर्थ काय. परवा मी जिमला गेलो, तिथे फियाट गाडी उभी. माझं लक्ष गेलं जाता जाता ही फियाट गाडी इथे उभी आहे. आणि त्या मालकाने त्याच्यावर बोर्ड लावला 65 आणि आतमध्ये दिलं होतं. मी पाहिलं, मला इतकं कौतुक वाटलं. एक फियाट गाडी 65 वर्ष बंद न पडता चालते, मालक आजही वापरतो. ज्याने त्या गाडीला सांभाळलं असेल त्या मालकाचं अभिनंदन. त्याच्यात काय आहे का काही दुसरं? पत्रकार लोकांनी काय करून टाकलं? दिलीप वळसे पाटलांनी हिंट दिली की जुन्या गोष्टींना जपायचं म्हणून. अरे मी कुठं जुना झालो. त्यामुळं असं होतं बरं. आणि शेवटी एखादी गोष्ट चुकीची रेकॉर्डर आली तर आपण किती ठिकाणी खंडन करणार. आणि म्हणून अशा गोष्टी आहेत. हा आपला घरगुती कार्यक्रम आहे, म्हणून फार फॉर्मल भाषण करण्याच्या ऐवजी मी आपल्याशी एक संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला. पुन्हा एकदा पतसंस्थेला मनापासून शुभेच्छा आणि खूप खूप प्रगती करा. खूप खूप आनंद तुमच्या जीवनामध्ये येऊ द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.